नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युरेका या ऑनलाईन लर्निंगसाठी असणाऱ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी सायन्स 2 मधील लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 हा जो आहे चॅप्टर तो आपण डिस्कस करणार आहोत. आता यामध्ये कोविड-19मुळे काही भाग जो आहे जो या ठिकाणी अभ्यासक्रमातून किंवा इव्हॅल्युएशनमधून किंवा मूल्यमापनातून जो गाळलेला भाग आहे तो सुद्धा आपण इथे दाखवलेला आहे. तर इथे आपण पाहू शकता इथे की विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इथे वाचून येणे असं लिहिलेलं आहे मी. म्हणजे हा जो पार्ट आहे हा आपल्याला सेल्फ स्टडीसाठी दिलेला आहे. विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस, तर हे नावं आपल्याला माहिती आहेत. अँड विच लाईफ प्रोसेसेस आर इसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी, हे माहिती आहे आपल्याला. रेस्पिरेशन अँड डायजेशन. ओके. त्यानंतर व्हॉट आर द मेन टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन, तर आपलं झालेलं आहे मायटोसिस, मिओसिस, त्यामधले डिफरन्सेस आहेत. त्यानंतर व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन सेल डिव्हिजन, हे सर्व आपण झालेलं आहे. त्यामुळे इथे कॅन यू रिकॉल जरी असेल, इथे वाचून दिलेलं असेल आणि इथं जरी असं हे केलेलं असेल तरी माझी विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की कुठल्याही पद्धतीने कुठलाही भाग तुम्ही अभ्यासातून वगळू नये. ओके. कारण हे जर आपण पाहिलं कॅन यू रिकॉल, तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन, त्यातले डिफरन्सेस हे तर आपल्याला आहेत ना. ओके. म्हणजे लक्षात घ्या, हे व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन सेल डिव्हिजन, म्हणजे हे जे आहेत हे आपण डिस्कस केलेले आहेत ऑलरेडी. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही आहे आपण सगळ्या गोष्टींचा इथे अभ्यास करायचा आहे. पण एक थोडंसं एक ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी आय एम जस्ट टेलिंग यू विच आर द पार्ट्स विच हॅव बीन कॅन्सल्ड. पण कॅन्सल्ड असंही पूर्णपणे म्हणता येणार नाही. म्हणजे हे प्रश्न वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅन वी से दॅट दीज आर टोटली कॅन्सल्ड, म्हणजे थोडंसं इथे लक्ष द्या की टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन हे आपल्याला माहीत आहे, त्यातले डिफरन्सेस माहिती आहेत आणि ते आपल्याला अभ्यासायचं आहेच आहे. ओके. त्यामुळं थोडंसं लक्ष द्या. जरीही इथे आपण म्हटलेलं आहे तरी त्या ठिकाणी सेल्फ स्टडीवरती फोकस राहू द्या अशी माझी एक विनंती असेल. कारण शेवटी जे काही आपल्याला सेल्फ स्टडी ओरिएंटेड राहणं ह्या सिलेबसशी रिलेटेड हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणि इथे ऑल द लाईफ प्रोसेसेस त्यांची नेम्स दिलेली आहेत. द नेम्स ऑफ द लाईफ प्रोसेसेस दे आर गिवन. सो दीज आर न्यूट्रिशन विच वी हॅव डिस्कस्ड, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स, दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन विच इज रिलेटेड टू द नर्वस सिस्टीम. म्हणजे हेही आपण लक्षात घ्यायचं आहे. अँड बिसाइड्स ऑल दीज लाईफ प्रोसेसेस वन मोर लाईफ प्रोसेस इज देअर अँड इट इज रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शन इज नेसेसरी फॉर द कंटिन्युटी ऑफ स्पीसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही मेंटेनन्स ऑफ स्पीसीज म्हणजे काय, जर आपण ही जी प्रोसेस नाही किंवा प्रोसेस नसेल असं जर आपण एक थोड्या वेळासाठी इमॅजिन केलं तर एवढे सगळे जे स्पीसीज आहेत दे विल नॉट बी एक्झिस्टिंग ऑन दी अर्थ. म्हणजे सगळे स्पीसीज जे आहेत, कंटिन्युटी ऑफ स्पीसीज फॉर द मेंटेनन्स ऑफ स्पीसीज रिप्रोडक्शन इज व्हेरी नेसेसरी. अँड देर आर डिफरंट टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, याचंही आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. आणि विद्यार्थ्यांनी अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथे आपण सेल्फ स्टडी फोकस्ड असणं आवश्यक आहे, हेही मी सांगितलेलं आहे. आणि प्लस आपण स्वतःच्या नोट्स या चॅप्टरसाठी स्वतः काढायच्या आहेत. कारण हे जे चॅप्टर आहे हे अतिशय सोपं आहे. त्यामुळं आपण अशा पद्धतीने स्वतःच्या नोट्स काढणं गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत पेज नंबर 22 वरती. तर व्हॉट डू यू मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पीसीज. सो मेंटेनन्स ऑफ स्पीसीज कॅन बी सिम्पली कॉल्ड ॲज existence of species, that is the number of species they are growing and they are through reproduction and therefore they are not becoming extinct like dinosaurs or dodo bird. You are well familiar with these examples. So this is called as the maintenance of species. म्हणजे maintenance of species म्हणजे काय की the existence of species we may call it as a maintenance of species.
त्यानंतर whether the new organism is genetically similar to the earlier one that has produced it. So yes, it is genetically similar, not identical. म्हणजे लक्षात घ्या, जेनेटिकली सिमिलर आहे असं आपण म्हणू शकतो. We can say that it is genetically similar, but it is not identical. But in case of asexual reproduction, the genetically we can say that the organisms which are produced, they are genetically identical to the parent cells or the parents. And asexual reproduction takes place in lower organisms or the organisms which are not well developed. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर who determines whether the species will be exactly similar or not. तर आपल्याला हे बऱ्यापैकी माहीत झालेलं आहे, एकदम डिटेल्समध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे की इन सेक्शुअल रिप्रोडक्शन, that is in higher animals, mammals or many other higher animals, reptiles वगैरे, यामध्ये आपण जर पाहिलं तर genetic combination it is changing during the phases of meiosis, that is during the formation of male gamete and the female gamete. म्हणजे हे जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे हे होत असतं. हे कशामध्ये होतं तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे रिकॉम्बिनेशन ऑफ जीन्स वगैरे ही जी कन्सेप्ट आहे इट इज टेकिंग प्लेस इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये द जेनेटिक व्हेरिएशन्स दे आर नॉट अरायझिंग अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द न्यूली फॉर्म्ड इंडिव्हिज्युअल इट इज एक्झॅक्टली सिमिलर टू द पॅरेंट. म्हणजे हे असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे या ठिकाणी जर आपण रिलेशनशिप बिटवीन सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम जर आपण पाहिलं तर द न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ रिप्रोडक्शन. त्याची उत्तरं पण इथे खाली डिस्कस केलेली आहेत. तर रिलेशनशिप इज दॅट द न्यू ऑर्गॅनिझम विच इज फॉर्म्ड इट इज कॉल्ड ॲज द प्रोजेनी or it is called as the offspring in biological terms. And here you can say that the new organism is formed from the earlier existing organism and it is the process which is called as reproduction. म्हणजे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असं म्हणतो. आणि मग यू हॅव टू डिफाईन. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थ्यांनी की मी इथं काही तुम्हाला असे बोल्ड जे लेटर्स आहेत किंवा स्केच पेनने जे आहे इथे मी तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे. तर साईड बाय साईड तुम्ही काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही चॅप्टर वाचाल त्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ पाहत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की जो काही होमवर्क आहे तो लगेचच व्हिडिओ पॉज करून जर तुम्ही केलात तर तुम्हाला परत या ठिकाणी परत वेगळं असं होमवर्क करण्याची गरज नाहीये. ओके. आता रिप्रोडक्शनची डेफिनेशन, हाऊ कॅन वी डिफाईन रिप्रोडक्शन. सो फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पीसीज. तर हा वर्ड सुद्धा महत्वाचा आहे. इथे माझ्याकडून राहिला असेल तर हा वर्ड थोडासा अंडरलाईन करून घ्या. ऑफ द सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शनची ही डेफिनेशन आहे जी आपण लिहून घ्यायची आहे. आणि रिप्रोडक्शन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन ऑफ स्पीसीज. म्हणजे स्पीसीजमध्ये जे काही ग्रॅज्युअल चेंजेस होत आहेत through the generations to come, these are called as the genetic variations which are responsible for the evolution of species. And in living organisms reproduction takes place by two methods, that is asexual reproduction and sexual reproduction. So all you have to do is that in this chapter or for this chapter you have to follow each and everything. You have to do your homework, write the definitions, make your own notes. हे चॅप्टर सिंपल असल्यामुळे आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे आपण त्याला हे म्हणूयात की रेडीमेड मटेरियल देणं किंवा बऱ्याचदा त्याला स्पून फिडिंग असा सुद्धा यूज केला जातो. तर आपण इथे काय करणार आहोत, तुम्हाला नोट्स काढायचे आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी वाचत असताना ते अतिशय केअरफुली त्याचं रीडिंग करणं, थोडंसं लाऊडली रीडिंग करणं
अँड केअरफुल अँड म्हणजे मायन्यूट काही गोष्टी असतील त्या ठिकाणी तर त्याचा व्यवस्थितपणे म्हणजे तुम्ही वाचताय कसं ह्याच्यावरती या चॅप्टरचं तुमचं सगळा अभ्यास जो आहे तो अभ्यास अवलंबून असणार आहे. कारण यामध्ये अशा कन्सेप्ट खूप अशा ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स नाही आहेत. परंतु इथे आपण जर लक्षात घेतलं तर आपण होमवर्क जर नीट केला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सोप्या जातील. आता मी इथे ट्री डायग्रॅम असं लिहिलेलं आहे. ओके, तर ट्री डायग्रॅम म्हणजे काय, तर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस रिप्रोडक्शन असं हेडिंग टाकून तुम्ही इथं जर ट्री डायग्रॅम एक छानपैकी काढली तर त्यामुळे तुम्ही वाचत असताना ट्री डायग्रॅम तुम्ही कधी काढू शकाल, ज्यावेळी तुम्ही हे व्यवस्थितपणे वाचलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला ट्री डायग्रॅम काढता येईल. त्यामुळे इथं ट्री डायग्रॅम काढायची आहे. ओके, आता असेक्शुअल रिप्रोडक्शन इथे डेफिनेशन आहे, ती असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन पण आपण लिहायची आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पीसीज विदाउट द इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, म्हणजे जर्म सेल्स किंवा गॅमेट्स या ठिकाणी इन्व्हॉल्व होत नाहीत, याला आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. And in asexual reproduction there is genetic similarity with the reproducing organism, that is the parent organism and the newly formed organism or the offspring we can say. And this is uniparental reproduction, means only one parent is involved. म्हणजे नीट लक्षात घ्या, युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन म्हणजे काय, वन पॅरेंट इज इन्व्हॉल्व्ड. मायटोटिक सेल डिव्हिजन टेक्स प्लेस, म्हणजे मायटोसिस आणि मियोसिस आपण पाहिलेलं आहे. आणि इथे आपल्याला ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक मटेरियल, व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन और व्हॉट इज इट्स डिसएडव्हान्टेज और ड्रॉबॅक ते दिलेलं आहे. तर जेनेटिक रिप्रोडक्शन होत नाही हे त्याचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. दिस इज द ड्रॉबॅक ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड इट इज अ फास्ट प्रोसेस. इट इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस प्रोसेस. सो आपल्याला हे माहिती आहे की आपण जर सकाळी बॅक्टेरियाचं एक्झाम्पल घ्या इथे ॲडव्हान्समध्ये, इट इज अ फास्ट प्रोसेसमध्ये. जर आपल्याला हे करायचं असेल, दुधापासनं दही तयार करायचं असेल तर किती वेळ लागतो त्याला. सकाळी आपण जर थोडंसं बॅक्टेरियल म्हणजे थोडंसं आपण त्या ठिकाणी बॅक्टेरिया तिथं थोडंसं कर्लिंग करण्यासाठी जर आपण ते मिल्क ठेवलेलं असेल तर काय होतं, संध्याकाळपर्यंत त्याचं मल्टिप्लिकेशन झालेलं असतं आणि अशा पद्धतीने मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया दीज आर फॉर्म अँड देअरफॉर दिस इज अ फास्ट प्रोसेस. म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे, जरी जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही आहे त्यामध्ये तरी त्याचा तो ड्रॉबॅक असेल तरी ॲडव्हान्स असं आहे की जसं एक्झाम्पल आपल्या डे टू डे लाईफमधलं या ठिकाणी लक्षात घ्या, दुधापासनं दही तयार होणं ही जी प्रोसेस आहे ही किती फास्ट होते, तर अतिशय फास्ट होणारी ही प्रोसेस आहे. अँड दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनचं आपण दोन पार्ट्समध्ये स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि दुसरा पार्ट जो आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तर पहिल्यांदा आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे पाहणार आहोत. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला स्टॅग्नंट वॉटर जे आहे म्हणजे डबक्यामध्ये साठलेलं पाणी हे घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे व्हीट ग्रेन्स आणि काही ॲक्वॅटिक प्लांट्स त्या पाण्यामध्ये आपण टाकायचे आहेत आणि आपल्याला एक 3 ते 4 दिवसानंतर त्याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्याचं जे काही ग्रोथ होते, रिप्रोडक्शन होतं आणि त्याच्यामुळे तिथे on the fourth day you have to take a drop of that water over a glass slide and then you have to observe it under the microscope, under a compound microscope, and you will be able to observe the paramecia which are performing the binary fission. तर paramecia performing binary fission या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे डायग्राममध्ये, पुढच्या डायग्राममध्ये पण आपण ते दाखवलेलं आहे. So you will be observing the paramecia which are performing the binary fission. तर अशा पद्धतीने हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते बायनरी फिजन करतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
आणि दुसरं जे आहे, दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला हे जे हे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याविषयीची इथे थोडीशी डिटेल्स दिलेले आहेत. सो प्रोकॅरियोट्स, सो विच आर द प्रोकॅरियोट्स? तर कॅरियो मीन्स न्यूक्लियस आणि प्रो मीन्स न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड. मग कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप नाही आहे? तर इथे प्रोकॅरियोट्स म्हणजे बॅक्टेरिया असतील, प्रोटिस्टा म्हणजे प्रोटिस्टा हा एक 8th स्टँडर्डमध्ये असताना तुम्ही ते अभ्यासलेलं आहे की प्रोटिस्टा इट इज अ क्लास ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि अमिबा जे आहे, पॅरामेशियम आहे, युग्लिन आहे, दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटिस्ट्स. आणि दीज आर ऑल्सो नॉट वेल डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम्स. दे आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. And the eukaryotic cell organisms like mitochondria and chloroplasts, they also perform a sexual reproduction. हे वाक्य थोडंसं महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट, कारण मायटोकॉन्ड्रिया दे कंटेन DNA हे आपण अभ्यासलेलं आहे. क्लोरोप्लास्टमध्ये सुद्धा न्यूक्लिक ॲसिड आहे. म्हणजे या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट दे कॅन अंडरगो सेल डिव्हिजन बाय देमसेल्स. म्हणजे ते स्वतःच डिवाइड होऊन, सेल डिव्हिजन म्हणण्यापेक्षा वन मायटोकॉन्ड्रिया और वन क्लोरोप्लास्ट इट विल बी फॉर्मिंग 2 क्लोरोप्लास्ट. म्हणजे अशा पद्धतीने ते स्वतःचं डिव्हिजन करू शकतात आणि अनेक मायटोकॉन्ड्रिया त्या ठिकाणी हे करू शकतात, फॉर्म करू शकतात. म्हणजे लक्षात घ्या, इथे निसर्गाने किती चांगलं हे केलेलं आहे की नेचर इज टेकिंग केअर ऑफ अस. म्हणजे नेचरने आपल्याला काय केलेलं आहे, तर हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे इट इज कॉल्ड एज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. त्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतो आणि तो स्वतः तो डिवाइड होऊ शकतो. मीन्स इट इज गिविंग एनर्जी फॉर डिफरंट टाईप्स ऑफ लाईफ प्रोसेसेस. दॅट इज सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनसाठी सुद्धा एनर्जी जी मिळणार आहे ती मायटोकॉन्ड्रियामुळेच मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे मायटोकॉन्ड्रिया इट हॅज द ॲबिलिटी टू रेप्लिकेट बाय इटसेल्फ और इट हॅज द ॲबिलिटी टू फॉर्म मेनी मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे तो स्वतः डिवाइड होऊ शकतो आणि मायटोकॉन्ड्रिया तयार करू शकतो. त्याचप्रमाणे क्लोरोप्लास्ट, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्लांट सेल फॉर द प्रोसेस ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे तिथे क्लोरोप्लास्ट सुद्धा डिवाइड होऊ शकतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे की जे डॉटर सेल्स तयार होतात, इथे डॉटर सेल्स आपण इथे दाखवलेले आहेत. तर हे डॉटर सेल्स दे आर एक्झॅक्टली सिमिलर टू द पॅरेंट अँड ओनली वन पॅरेंट इज इन्वॉल्व. आणि इथे मी आय असं लिहिलेलं आहे. तर हे डायग्रॅम्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ह्या डायग्रॅम्स तुम्ही काढायच्या आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. एकदा ह्या डायग्रॅम काढून पाहायच्या आहेत आणि या डायग्रॅम्सवरती सुद्धा क्वेश्चन्स येतात. त्यामुळे डायग्रॅम्सचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट जी दाखवलेली आहे ती मायटोसिस आणि मियोसिस ने बायनरी फ्युजन होतं. बायनरी मीन्स टू डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. इट इज कॉल्ड एज बायनरी फ्युजन. आणि इथे सिम्पल बायनरी फ्युजन, ट्रान्सफर्स बायनरी फ्युजन आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन असे आपल्याला 3 टाईप्स दिलेले आहेत. मग इथे सिम्पल बायनरी फ्युजन हे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफर्स बायनरी फ्युजन आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. म्हणजे लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन म्हणजे इथे आपण पाहू शकता की तो जो ॲक्सिस आहे तो ॲक्सिस कशा पद्धतीचा ॲक्सिस आहे ते लक्षात घ्या. म्हणजे इथे 2 न्यूक्लियस आर फॉर्म्ड ओव्हर हिअर अँड द ॲक्सिस इज इन द व्हर्टिकल मॅनर. अशा पद्धतीने व्हर्टिकल मॅनरमध्ये हा ॲक्सिस आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सफर्स म्हटल्यानंतर असा हॉरिझॉन्टल मॅनरमध्ये तो ॲक्सिस आहे पॅरामेशियममध्ये. तर अशा पद्धतीने सिम्पल बायनरी फ्युजन, ट्रान्सफर्स बायनरी फ्युजन, लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन, यू हॅव टू प्रॅक्टिस दोज डायग्रॅम्स. त्या डायग्रॅम्स तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहेत. आणि बायनरी फ्युजन इज युजली परफॉर्म्ड अंडर फेवरेबल कंडिशन्स. म्हणजे ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन्स असतात, ज्यावेळेस म्हणजे चांगल्या प्रकारचं वातावरण असतं, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर गुड, इट इज कॉल्ड ॲज फेवरेबल कंडिशन्स. म्हणजे फेवरेबल कंडिशन्समध्ये अशा प्रकारचं फ्युजन होतं. आणि डायग्रॅम्सला मी इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते मी की डायग्रॅम्स दीज आर इम्पॉर्टंट. So what is favorable conditions? These are the conditions when availability of the food material, there is availability of food material in plenty or plenty of food material is available. It is called as favorable conditions. म्हणजे abundant of food material is available. It is called as a favorable condition. त्याला आपण favorable condition असं म्हणणार आहोत. तर यामध्ये आपण पुढचा जो पार्ट पाहणार आहोत अमायटोसिस.
तर अमायटोसिस हा आपल्याला नवीन आहे, मायटोसिस हे झालेलं आहे. त्यामुळं अमायटोसिसचं इथे थोडंसं लक्षात घ्या ही डायग्रॅम. तर अमायटोसिसमध्ये तुम्हाला कुठेही स्पिंडल फायबर्स वगैरे फॉर्म झालेले दिसणार नाहीत. इथं एक सिम्पल मॅनरमध्ये इन अ व्हेरी सिम्पल मॅनर द न्यूक्लियस इज डिवायडेड टू फॉर्म टू न्यूक्लियाय अँड दिस कॅन बी रेफर्ड टू ॲज द क्लिवेज. क्लिवेज म्हणजे काय की त्या ठिकाणी टू न्यूक्लियर फॉर्म इट इज कॉल्ड ॲज द क्लिवेज. म्हणजे दोन न्यूक्लिया असे तयार होतात आणि त्याला म्हणतो आपण क्लिवेज होतं त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी अमायटोसिस जे आहे तर इथे अमायटोसिसमध्ये ओनली द सेल इज इलॉंगेटेड, न्यूक्लियस इज इलॉंगेटेड अँड इट इज डिवायडेड इन अ व्हेरी सिम्पल मॅनर. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस रिमेन्स इंटॅक्ट. म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन असं डिझोल्युशन होत नाही आहे. पहा इथे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे तसं आहे. आणि आपण जर मायटोसिसमध्ये जर पाहिलं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन इट इज डिझॉल्विंग और इट इज डिसअपिअरिंग असं आपण म्हटलेलं आहे. परंतु इथे कुठेही न्यूक्लियर मेम्ब्रेन हे डिसअपिअर होत नाही आहे आणि त्याच्यामुळे न्यूक्लियर मेम्ब्रेन इट रिमेन्स इंटॅक्ट. आणि या ठिकाणी स्पिंडल फायबर्स आर नॉट फॉर्म्ड हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ते कुठे होतं आहे ते पण आपल्याला इथे दिलेलं आहे. इट इज अकरिंग इन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स or the plant cells and animal cells which are having a fast growth rate like epithelial cells, renal tubules, adrenal cortical cells and liver cells. म्हणजे हे लक्षात घ्यायचं की न्यूक्लियर मेम्ब्रेन इट इज नॉट डिसअपिअरिंग, इट इज अ व्हेरी सिम्पल फॉर्म ऑफ सेल डिव्हिजन विदाउट द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल्स और द अपिअरन्स ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे अतिशय सिम्पल फॉर्म आहे हा अमायटोसिस म्हणजे, तेही आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते मल्टिपल फ्युजन. हे झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो मल्टिपल फ्युजन जो आपण अभ्यासणार आहोत. तर मल्टिपल फ्युजन इट टेक्स प्लेस इन अमिबा many times and you can take here a question that you have to write the difference between multiple fusion and binary fusion. तर जसं आपण बायनरी फ्युजनमध्ये पाहिलं की इट टेक्स प्लेस इन फेवरेबल कंडिशन्स, तर इथे लक्षात घ्या हा डिफरन्स की देर इज अ लॅक ऑफ फूड और एनी अदर टाईप ऑफ ॲडवर्स कंडिशन. म्हणजे कुठल्याही प्रकारे क्लायमॅटिक कंडिशन्स इफ दे आर नॉट फेवरेबल, इफ देर इज अ लॅक ऑफ फूड देन मल्टिपल फ्युजन टेक्स प्लेस. And how the multiple fusion takes place, you have to make a short note also. Cyst, what is cyst हा सुद्धा क्वेश्चन घ्या या ठिकाणी. व्हॉट इज सिस्ट हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात. तर हाही प्रश्न इथे घ्यायला हरकत नाही आहे. त्याचप्रमाणे अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया कसं दिलेलं आहे ते की कशा पद्धतीने होतं हे अमिबामध्ये हे दाखवलेलं आहे. आणि मल्टिपल फ्युजन मेनी डॉटर अमिबी दे आर फॉर्म्ड. ही डायग्राम सुद्धा महत्त्वाची आहे. मी इथे आय लिहिलेलं आहे मुद्दाम, तेही लक्षात घ्या. ज्या ज्या ठिकाणी मी असं आय लिहिलेलं आहे त्या डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत. त्या डायग्राम्सची आपण एकदा तरी काढून बघायच्या आहेत आणि प्रॅक्टिस आपल्याला ज्यावेळेस थोडंसं स्ट्रेस येईल अभ्यासाचा वगैरे त्यावेळेस आपण डायग्राम काढू शकतो, त्याची प्रॅक्टिस करू शकतो. त्याचप्रमाणे इथे डिफरन्स आलेला आहे. आणि काय होतं नेमकं, हाऊ इज सिस्ट फॉर्म्ड. तर इट बिकम अमिबा जो आहे तो राउंडेड होतो. इथे लक्षात घ्या, इथे दिलेलं आहे, आपण वाचूयात, वाचलं तरी समजतंय. पहा, इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन, दिस इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि अशा पद्धतीने प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूने हे सिस्ट तयार झालेलं आहे. राऊंड अमिबाचा शेप हा इरेग्युलर आहे पण तो राउंडेड झालेला आहे आणि अशा पद्धतीने सिस्ट तयार झालेले आहे. इट इज अ प्रोटेक्टिव्ह कवरिंग अँड सच अ एन्सिस्टेड अमिबा. म्हणजे त्या याच्यामध्ये सिस्टमध्ये जो अमिबा आहे त्याला एन्सिस्टेड अमिबा असं म्हणतात. किंवा कुठल्याही इतर प्रोटिस्टामध्ये ज्या ठिकाणी हे मल्टिपल फ्युजन होतं त्याला एन्सिस्टेड प्रोटिस्ट असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आतमध्ये हे अमिबा स्वतःला असं हे करून घेतं, म्हणजे एन्सिस्ट करून घेतं. अँड रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन्स टेक प्लेस. म्हणजे अनेक प्रकारे रिपीटेडली डिव्हिजन होतं आणि सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं, न्यूक्लिअर डिव्हिजन होतं, जसं आपण कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस याचा स्टडी केलेला आहे. अँड मेनी अमिब्युली आर फॉर्म्ड. म्हणजे अशा पद्धतीने अनेक प्रकारचे संख्या क्वांटिटी ऑफ अमिबा द फॉर्म्ड इट इज मोर अँड दीज आर रेफर्ड टू ॲज अमिब्युली और डॉटर अमिबी. तर डॉटर अमिबी असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. अँड सिस्ट ब्रेक्स ओपन अंडर फेवरेबल कंडिशन्स.
म्हणजे ज्यावेळी असं क्लायमेटिक कंडिशन्स असतील किंवा फूड अवेलेबिलिटी अशा कंडिशन्स ज्यावेळेस अवेलेबल असतील, फेवरेबल कंडिशन्स ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेस हे जे आहे त्यावेळेस हा ब्रेक ओपन होईल आणि सगळे अमिब्युली जे आहेत फॉर्म झालेले ते ओपन होतील, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे बडिंग. आणि बडिंग हा जो पार्ट बघणार आहोत आपण, त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बायनरी फिजन अकर्स आयदर बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस और अमायटोसिस. थोडंसं माझ्याकडनं स्लिप ऑफ टंग झालं असावं असं वाटतंय मला, की मायटोसिस और अमायटोसिस हे लक्षात घ्यायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण लक्षात घ्यायची आहे की मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट दीज आर नॉट सेल्स बट दीज आर द सेल ऑर्गॅनल्स, आणि ते सुद्धा बायनरी फिजन करतात. या दोन गोष्टी परत एकदा मी सांगते, बायनरी फिजन अकर्स बाय मायटोसिस और अमायटोसिस, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि अमायटोसिस आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो बडिंग. आता बडिंगसाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे की आपल्याला शुगर 10 ग्रॅम ऑफ शुगर, इट इज डिझॉल्ड इन ल्यूकवॉर्म वॉटर, आणि 5 ग्रॅम ऑफ ईस्ट पावडर इज टेकन अँड it is the mixture it is kept for some time to reproduce, म्हणजे ईस्टला रिप्रोडक्शनसाठी त्या ठिकाणी ठेवलं जातं. तर काही गोष्टी लक्षात घ्या की स्वतःला प्रश्न विचारण्याची एक सवय लावून घ्या की ल्यूकवॉर्म वॉटर, वाय ल्यूकवॉर्म वॉटर इज युज्ड. म्हणजे थोडंसं कोमट पाणी ज्याला म्हणतो आपण, असं कोमट पाणी का यूज करायचं आहे? कारण जर कोमट पाणी असेल तर त्या ठिकाणी जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे ती थोडीशी रॅपिडली होईल, थोडीशी जास्त वेगाने होईल, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 10 ग्रॅम ऑफ शुगर इज टेकन. मग शुगरमध्ये असं काय आहे, शुगर का घ्यायची आहे? कारण आपल्याला माहिती आहे, आपण एक लक्षात घ्या, अल्कोहोल प्रोडक्शनमध्ये सॅक्रोमायसिस नावाची जी ईस्ट आहे, इट फर्मेंट्स दी मोलासेस अँड इट yields अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल इज फॉर्म्ड इन शुगर इंडस्ट्री. मग हे जे शुगर आहे, व्हॉट इज शुगर, हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला माहिती आहे शुगर इज अ कार्बोहायड्रेट. काय फॉर्म्युला आहे शुगरचा? C12H22O11, दिस इज द फॉर्म्युला फॉर शुगर. म्हणजे हे जे कार्बोहायड्रेट आहे, या कार्बोहायड्रेटपासून ईस्टला न्यूट्रिशन मिळतं. ईस्ट इज ऑब्टेनिंग न्यूट्रिशन फ्रॉम दिस कार्बोहायड्रेट, दॅट इज फ्रॉम दिस शुगर. अजून तुम्ही डे टू डे लाईफमधलं जर एक एक्झाम्पल घेतलं, आपण दुधाचं दही बनवतो, त्यामध्ये कुठली शुगर आहे? दुधामध्ये लॅक्टोज शुगर आहे. सो लॅक्टोज शुगर इज कन्वर्टेड इनटू लॅक्टिक ॲसिड, असं आपण पाठ करतो, लिहितो आपण पेपरमध्ये. पण लॅक्टोज शुगरचा या लॅक्टोबॅसिलस ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांना यूज काय आहे? तर ते काय करतायत, दे आर ऑब्टेनिंग फूड और न्यूट्रिशन फ्रॉम द लॅक्टोज शुगर. म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे की सायन्स हा तर क्युरिओसिटीचा सब्जेक्ट आहेच, परंतु त्यामध्ये बायोलॉजी हा अजूनही जास्त, जितकी तुम्ही क्युरिओसिटी तुमची जागी ठेवाल तितकं तुम्हाला नॉलेज मिळेल आणि तितकं तुम्ही पुढे जाल आणि तितकं तुम्हाला तुमच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लॅरिफाय करण्यासाठी याची मदत होणार आहे. तर महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी लक्षात घ्यायचं. शुगर इज यूज्ड, ल्यूकवॉर्म वॉटर. आणि ल्यूकवॉर्म वॉटरचं कशासाठी यूज होतो? कारण ल्यूकवॉर्म वॉटर जे आहे, द मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे आर reproducing at a they are reproducing fast when the temperature is optimum. आणि त्यामुळेच आपण बऱ्याचदा ज्यावेळेस आपण डे टू डे लाईफशी सायन्सला रिलेट करतो त्यावेळेस आपल्याला हे सायन्स अजून इंटरेस्टिंग वाटतं. बऱ्याचदा आपण भाज्या वगैरे ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवतो. तर फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यामागचं कारण काय आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स, द रेट ऑफ ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन रेफ्रिजरेटर और अंडर द कोल्ड कंडिशन्स इट इज लेस, आणि म्हणून त्या भाज्या जास्त काळासाठी टिकतात. अशा सिंपल गोष्टी आहेत आणि त्या सिंपल गोष्टी आपल्याला कधी कधी कळत नाहीत. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी जी आहे, या ॲक्टिव्हिटीचा थोडासा स्टडी करा, हे वाचा आणि त्याच्यानंतर एका तासाभराने लगेच आपल्याला अशा पद्धतीचे ईस्ट तयार झालेले आपल्याला दिसून येतील. हा पॅरेंट सेल आहे. त्यानंतर या ठिकाणी असा बल्ज म्हणजे बड तयार झालेला आहे. हा न्यूली फॉर्म्ड बड आहे. हा न्यूक्लियस डिवाइड होतो आणि हा न्यूक्लियस या बडमध्ये जातो आणि त्यानंतर हा डॉटर सेल जो आहे तो इट ग्रोज ॲट द कॉस्ट ऑफ दिस पॅरेंट सेल, आणि नंतर मग हा डॉटर सेल जो आहे तो डिटॅच होतो ज्यावेळेस इट हॅज बीन फुल्ली ग्रोन.
आणि या ठिकाणी जे लिहिलेलं आहे ते पण एकदा बघा की द ईस्ट सेल्स दे परफॉर्म बडिंग अँड अ स्मॉल बड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल्स अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन अकर्स बाय बडिंग इन ईस्ट अ युनिसेल्युलर फंगस. म्हणजे हे युनिसेल्युलर फंगस आहे. फंगस मे बी मल्टीसेल्युलर. आपल्याला एक मशरूमचं एक एक्झाम्पल माहिती आहे, इट इज मल्टीसेल्युलर. म्हणजे हे युनिसेल्युलर फंगस आहे. अँड ईस्ट सेल प्रोड्युसेस two daughter nuclei by karyokinesis or the mitotic division, and it reproduces by budding, and this is called as the parent cell. यालाच आपण काय म्हणतो, parent cell म्हणतो. A small bulge appears on the surface of the parent cell and this bulge is actually a bud. म्हणजे हा जो आहे बल्ज तयार झालेला हा ॲक्च्युली एक बड आहे. आणि या ठिकाणी ही डायग्रॅम सुद्धा महत्त्वाची आहे. इथं मी लिहिलेलं आहे शॉर्ट नोट आणि डायग्रॅम याच्यावरती तुम्हाला विचारली जाऊ शकते, त्याचं तुम्ही प्रिपरेशन करायचं आहे. आणि मग इथे जसं मी सांगितलं तसं अ स्मॉल बल्ज अपियर्स ऑन द सरफेस अँड दिस बल्ज इज बड अँड वन ऑफ द टू डॉटर न्यूक्लियाय एंटर्स द बड अँड आफ्टर सफिशियंट ग्रोथ the bud separates from the parent cell and starts to live independently as a daughter yeast cell. म्हणजे हे सगळे जे आहेत हे डॉटर yeast cells आहेत and this is the parent yeast cell. म्हणजे अशा पद्धतीने हे बडिंग पण आपण डिस्कस केलेलं आहे. आणि याच्यानंतर जो पुढचा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत तो पुढचा पार्ट म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. पण हा पार्ट जो आहे इट इज अगेन डिवायडेड इंटू फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग अँड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणजे प्रोपॅगेशन और व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि त्याच्यामुळे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनशी रिलेटेड एक छोटीशी ॲक्टिव्हिटी जी वैष्णवीनी आपल्या क्लासमधल्या वैष्णवीनी केलेली आहे ती छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण इथे पाहणार आहोत. आणि नंतर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. Hello everyone, myself Vaishnavi Ranavare and I am studying in standard 10th in Vidya Pratishthan's Marathi Medium School. Today I am going to explain vegetative reproduction in plants. Plants perform vegetative reproduction with the help of vegetative parts like roots, stem, leaves and buds. Here you can see a potato performing vegetative propagation or vegetative reproduction. These are sprouts of potato. These sprouts are present on the tubers. Tubers are nothing but modified stems with approximately 70 to 75% water and 25 to 30% of dry matter. The new stems growing from each eye is called sprout. Sprouts grow from the tuber after a period of dormancy after they are harvested. After this dormancy is broken, sprouts grow and when planted they give rise to the plant stems, and from there all the vegetative parts of the plant. Underground lateral shoots called stolons formed, from which the new tubers will be formed. Lastly, I would like to thank my class teacher for giving me an opportunity to represent myself. Thank you. आता ही जी वैष्णवीने ॲक्टिव्हिटी केलेली आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी ती अतिशय सायंटिफिक मॅनरमध्ये तिने प्रेझेंट केलेली आहे. आणि यानंतरच्या पार्टमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे आपण पाहणार आहोत. तर इथे मी हा जो वेनेवर पासूनचा हा जो पॅरेग्राफ आहे इथे एक्स्ट्रा रीडिंग असं लिहिलेलं आहे. तर जे सिलेबसमध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीने एक्स्ट्रा रीडिंग लिहिलेलं आहे तसं मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर तुम्ही ते एक्स्ट्रा रीडिंगसाठी ते वाचायचं आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा इथे जे हे आहे की जे डायग्रॅम्स आहेत त्या डायग्रॅम्सला महत्त्व द्यायचं आहे आणि ट्री डायग्रॅम जी आहे ती ट्री डायग्रॅम इथे काढायची आहे. आता हे जे रिजनरेशन आहे याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट नेहमी विचारली जाते. आणि रिजनरेशन इन प्लॅनेरिया ह्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. तर थोडंसं फ्रॅगमेंटेशनच्या बाबतीत आपण पाहूयात की फ्रॅगमेंटेशन इज टेकिंग प्लेस इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे इथे व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन दिलेलं आहे की बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इंटू मेनी फ्रॅगमेंट्स. तर इथे जे स्पायरोगायरा दाखवलेलं आहे त्याचे फ्रॅगमेंट्स झालेले आहेत, पार्ट्स झालेले आहेत अँड ईच फ्रॅगमेंट इट डेव्हलप्स इंटू अ इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. मग इथे अल्गी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, अल्गी लाईक स्पायरोगायरा और स्पंजेस लाईक सायकॉन. आणि हा जरी पॅराग्राफ इथे एक्स्ट्रा रीडिंगसाठी दिलेला आहे तर थोडासा आपण लक्षात घेऊयात, इथे थोडंसं रीडिंग करूयात की whenever there is plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filaments grow up very fast and break up into
स्मॉल फ्रॅगमेंट्स. म्हणजे रिप्रोडक्शन केव्हा फास्ट होणार आहे की ज्यावेळी प्लेंटी ऑफ वॉटर आहे, न्यूट्रिएंट्स आहे, अशा वेळी कुठल्याही प्रकारच्या ऑर्गॅनिझम्समध्ये रिप्रोडक्शन अँड ग्रोथ दिस विल फ्लरिश म्हणजे हे फ्लरिश होणार आहे, हे फास्ट होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि इच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडंटली ॲज स्पायरोगायरा फायबर. म्हणजे या फ्रॅगमेंटला आपण स्पायरोगायरा फायबर असं म्हणू शकतो. आणि इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप ॲक्सिडेंटली इंटू मेनी फ्रॅगमेंट्स, इच फ्रॅगमेंट डेव्हलप्स इंटू अ न्यू सायकॉन. म्हणजे सायकॉन हा जो आहे, तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही ह्याचं सुद्धा, सायकॉनचं सुद्धा तुम्ही इमेजेस वगैरे पाहायला हरकत नाही आहे. ओके. इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप ॲक्सिडेंटली, म्हणजे ॲक्सिडेंटली जर ते ब्रेक झाले तर इच सायकॉन इट डेव्हलप्स इंटू अ न्यू फ्रॅगमेंट. आणि मग रिजनरेशन ही जी प्रोसेस आहे, तर इथे वॉल लिझार्ड जे आहे, त्या वॉल लिझार्डचं हे तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे की बऱ्याच वेळा आपण जे लिझार्ड आहे त्या लिझार्डला आपण ज्यावेळेस त्याला आपण अटॅक करतो किंवा त्याला आपण मारण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ती टेल डिस्कार्ड करते आणि ती निघून जाते जोरात पळून. तर मग त्याच्या मागचं कारण काय आहे, तर इट इज अ डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द लिझार्ड. म्हणजे ते एक डिफेन्स मेकॅनिझम आहे की ज्यावेळेस ती शेपटी डिस्कार्ड करते त्यावेळेस काय होतं की आपलं लक्ष त्या शेपटीकडे जातं, त्या टेलकडे जातं आणि तेवढ्या वेळामध्ये ती स्वतःचा बचाव करून ती निघून जाते. सो आणि नंतर परत ती जी टेल आहे ती रिजनरेट होते, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कुठलाही डिस्कार्डेड पार्ट जो आहे तो ठराविक पिरियड नंतर तो रिजनरेट होतो, त्याला आपण रिजनरेशन असं म्हणतो. आपलं होत नाही तसं पहा. आपल्याला जर अंगठा तुटला आपला किंवा एखादं बोटाला डॅमेज झालं, बोट आपलं तोडावं लागलं किंवा काय, तर तो पार्ट आपल्याला परत रिजनरेट होतो का? नाही होत. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे की काही ॲनिमल्समध्ये हे रिजनरेशन जे आहे हे होत असतं. अँड व्हॉट इज रिजनरेशन? डिस्कार्डेड पार्ट इज डेव्हलप्ड आफ्टर अ सर्टन पिरियड अँड दिस इज अ एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. म्हणजे हे लक्षात घ्या, लिझार्डमध्ये जे आहे त्याला काय म्हणतो आपण? लिमिटेड रिजनरेशन असं म्हणतो. परंतु इथे दुसरं एक दिलेलं आहे की प्लॅनेरिया जो आहे, प्लॅनेरिया इट ब्रेक्स अप इंटू 2 पार्ट्स अँड देअर आफ्टर इच पार्ट रिजनरेट्स. म्हणजे हे लिझार्डचं जे आहे ते लिमिटेड रिजनरेशनचं आहे, परंतु म्हणजे त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन येणार नाही. परंतु प्लॅनेरियामध्ये जे आहे तर तो प्लॅनेरिया काय करतो, आपले स्वतःचे बॉडी ब्रेक करतो आणि अशा पद्धतीने each part can be developed into a new organism and this is called as regeneration in प्लॅनेरिया. म्हणजे अशा पद्धतीने प्लॅनेरियामध्ये होणारं हे रिजनरेशन आहे. रिजनरेशनवरती तुम्ही शॉर्ट नोट तयार करायची आहे आणि हे एक्स्ट्रा रीडिंग म्हणून इथे जशा पद्धतीने ते शासनाकडून आलेलं आहे तसंच मी इथे लिहिलेलं आहे. एक्स्ट्रा रीडिंग या ठिकाणी लिहिलेलं आहे, तर एक्स्ट्रा रीडिंग म्हणून हा पार्ट तुम्ही वाचायचा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट म्हणजे बडिंग अँड बडिंग इन हायड्रा विच इज अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे इथे परत लक्षात घ्या, फेवरेबल कंडिशन्समध्ये हे बडिंग होतं. अतिशय सिंपल आहे, रिपीटेड सेल डिव्हिजन्स आहेत. त्याचप्रमाणे कुठे होतं हे, तर जनरेटिव्ह सेल्स मीन्स द सेल्स विच आर केपेबल ऑफ रिजनरेशन, त्यांच्या मार्फत हे बडिंग होतं. अँड हे जे आहे व्हॉट इज अ बर्ड, म्हणजे या ठिकाणी की अशा पद्धतीने जो आउटग्रोथ जो आहे बाहेर आलेला, आउटग्रोथ ज्याला म्हणतो आपण, बाहेर आलेला आउटग्रोथ म्हणजे काय, बाहेर आलेला जो पार्ट आहे त्याला आपण बर्ड असं म्हणतो. अँड बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली इट फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. म्हणजे हा नंतर स्मॉल हायड्रा तयार होतो. आणि डर्मल लेयर्स हे महत्त्वाचं आहे. डर्मल लेयर्स म्हणजे आउटरमोस्ट लेयर्स, जे आउटरमोस्ट लेयर्स असतात, म्हणजे जसं आपले स्किन जे आहे ते आउटरमोस्ट लेयर आहे, तसं हायड्रामध्ये जे आउटरमोस्ट लेयर्स असतात सेल्सचे ते. आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी जी आहे ती बडिंग हायड्राची कंटिन्युटीमध्ये असते. आणि ती काय करतो, हा पॅरेंट हायड्रा इट इज सप्लाइंग न्यूट्रिशन टू दिस बडिंग हायड्रा. म्हणजे बडिंग हायड्राला हा न्यूट्रिशन देतो. आणि डर्मल सेल्स अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम दे आर इन कंटिन्युटी. अँड वेन इट इज completely developed, this hydra or this bud is completely developed, then it separates from the parent hydra and leads a independent life. म्हणजे अशा पद्धतीने हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो वैष्णवीने अतिशय सुंदर पद्धतीने जे स्टेम आहे, जे पटॅटो आहे, पटॅटोमध्ये तिने दाखवलेलं आहे कशा पद्धतीने बर्ड्स तयार झालेले आहेत हे तिने दाखवलेलं आहे, ते तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचप्रमाणे ब्रायोफायलम जे आहे ते ब्रायोफायलम जे आहे त्याच्यासुद्धा लीफपासनं जे हे होतं रिप्रोडक्शन होतं, हे आपण पुढच्या सेशनमध्ये आपण त्याची पण ॲक्टिव्हिटी केलेली आहे मृणालने, ती पण आपण पाहणार आहोत.
आणि या सेशनमध्ये आपण एक ॲक्टिव्हिटी जी स्टेम मार्फत होते ते दाखवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे कॅरेट आणि रॅडिश हे जे आहे हे रूट्स आहेत, रूट्स मार्फत सुद्धा हे प्रोपॅगेशन होतं. म्हणजे इथे तुम्ही व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन जे आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक ट्री डायग्राम इथे सुद्धा काढू शकता. म्हणजे रिप्रोडक्शन थ्रू स्टेम, रूट्स, लीव्स अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक ट्री डायग्राम इथे काढता येईल. आणि नंतरचा जो पार्ट आहे तो जो आहे तो स्पोर फॉर्मेशन. तर स्पोर फॉर्मेशन जे आहे ते स्पोर फॉर्मेशन इथे हा पार्ट जो आहे तो कॅन्सर असं दाखवलेला आहे, परंतु तरीसुद्धा आपण एकदा घेऊयात हे की इथे जरी मी रेश मारली असेल तरी मी थोडंसं इथे सांगते मी, त्यामुळे लक्ष द्या थोडंसं. फंगी लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी, अशा पद्धतीचे त्याचे फिलामेंट्स असतात. दे हॅव स्पोरॅन्जिया, तर इथे स्पोरॅन्जियम असा शब्द लिहिलेला आहे. तर स्पोरॅन्जियम इट इज अ सिंग्युलर फॉर्म अँड स्पोरॅन्जिया इट इज प्लुरल. अँड वन्स द स्पोर्स आर फॉर्म्ड द स्पोरॅन्जिया बर्स्ट अँड स्पोर्स आर रिलीज्ड. म्हणजे याच्या आतमध्ये स्पोर्स असतात आणि स्पोर्स त्या ठिकाणी इथे जरी दिसत नसतील तरी पण लक्षात घ्यायचं याच्या आतमध्ये स्पोर्स असतात. ते स्पोर्स काय होतात, रिलीज होतात. आणि इथे पहा हे रप्चर झालेलं आहे, म्हणजे फुटलेलं आहे ते, आणि रप्चर होऊन त्या ठिकाणी स्पोर्स बाहेर पडतात. आणि स्पोर्स बाहेर पडून त्या ठिकाणी ते काय करतात, रिलीज होतात. अँड स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस अँड अ न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. या ठिकाणी इथे असं मी रेश मारलेली आहे. म्हणजे हा पार्ट जो आहे तो आपल्या सिलेबसमध्ये नाही, परंतु एक सिम्पल आहे, त्यामुळे जाता जाता मी हा तुम्हाला थोडासा एक्सप्लेन केलेला आहे. आणि एक्सप्लेन म्हणजे इथे डायग्राम पाहिली की आपल्याला लगेच या गोष्टी लक्षात येतात. आणि पुढच्या याच्यामध्ये आपण मग सेशनमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनशी रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज ज्या आपल्या क्लासमधल्या मृणालने केलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत. आणि यानंतर जो पुढचा आणि लास्ट पार्ट जो आहे की तुम्ही इथे काय करायचं आहे की तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि जे एक्झरसाईजमधले क्वेश्चन आन्सर्स आहेत ते एक्झरसाईजमधले क्वेश्चन आन्सर्स आपण लिहायचे आहेत. म्हणजे पूर्ण चॅप्टर होईपर्यंत वाट बघायची नाही, आपण स्वतःच्या नोट्स काढायच्या आहेत. आणि कुठलाही अभ्यास करताना, सायन्सचा अभ्यास करताना किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना जर तुम्ही प्रश्न विचारून अभ्यास केला, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला कुठल्याही कन्सेप्ट ज्या आहेत त्या पक्क्या होण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे.